नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, ब्लाऊजचे पेपर कटिंग कसे करायचे ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलेच आहे। आज आपण अस्तर कसे कटिंग करायचे ते पाहणार आहोत, तेच पेपर कटिंग ठेवून। आता ते पेपर कटिंग जे होते तेच मी इथे घेतलेले आहेत। हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता की याचे पेपर कटिंग मी कसे केले। आता यातील जो बॅक पार्ट आहे तो मी अशा पद्धतीने बंद खडीच्या बाजूने ठेवून घेत आहे। हे पहा, आता व्यवस्थित याच्यावरती काहीतरी वजन ठेवून हा जो पेपर कटिंग आहे बॅक पेपर तो इथे मी ठेवून घेतलेला आहे। सुरुवातीला दाखवलं आहे त्याप्रमाणे अस्तरची बंद बाजू ती आहे ती आपल्याकडे असली पाहिजे, म्हणजे ओपन साइड आहे ती पुढच्या साइडला। चॉकच्या मदतीने सर्व बॅक पार्ट आहे तो आपल्याला आखून घ्यायचा आहे। इथे गळ्यासाठी मी थोडंसं ठेवलेलं आहे, कारण गळा इथे आपल्याला थोडासा मटका गळा करायचा आहे आकार म्हणून। आता हा जो पेपर आहे तो मी साइडला काढून घेते आणि इथे गळा आखून घेते। त्यासाठी इथे मी 3 इंच घेणार आहे गळा रुंदी, आणि वरती जे आहे ते 2.5 इंच घेतलेला आहे। आता दोन्ही जे टोक आहे ते जोडून घ्यायचे आणि आता गळ्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे। जास्त डीप मटका गळा नकोय, त्यासाठी हा थोडासा गोलाकार मी इथे देऊन घेणार आहे। वरून 3 इंचावरती मार्क करून तिथे शेप दिला मटक्याचा। अशा पद्धतीने हा मटका गळा इथे मी तयार करून घेतला आहे। गोलाकार जर आपल्याला थोडासा अजून वाढवायचा असेल तर वाढवू शकतो। अशा पद्धतीने चॉकच्या मदतीने गळ्याचा आकार आपण देऊन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित बॅक पार्टची कटिंग आपल्याला करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। हे जे आहे ते आपण अस्तरवरती आधी कटिंग करून घेणार आहोत। व्यवस्थित आणि सावकाशपणे आपल्याला केलेल्या मार्किंग वरती कटिंग करायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित इथे कटिंग करून घ्यायची आहे। गळ्याचा आकार देखील मी लगेचच कटिंग करून घेणार आहे। अशाच पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण गळ्याला शेप देऊ शकतो। इथे शोल्डर जॉईन करण्यासाठी वरती आपण स्ट्रेट ठेवलेला आहे। हा जो आहे बॅक पार्ट मी तुम्हाला ओपन करून दाखवते की हा गळा कसा तयार होतो। हे पहा, अशा पद्धतीने हा मटक्याचा शेप मी इथे देऊन घेतलेला आहे। आता हा बॅक पार्ट जो आहे तो आपला रेडी आहे। हा आता साइडला ठेवून द्यायचा। आता इथे मी टक्स आखून घेते लगेच। तर हे पहा, इथे 10 येत आहे पूर्ण कंबर जे आहे। तर 1 इंच सोडून आपल्याला 9 इंचावरती टेप घ्यायचा आणि 9चा पण हाफ करायचं, म्हणजे इथे 4.5 इंचावरती आपल्याला टक्स जो आहे तो द्यायचा आहे। टक्सची उंची आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो। हे पहा, अशा पद्धतीने टक्स आपण आखून घ्यायचा आहे। दोन्ही साइडने आपल्याला टक्स व्यवस्थित आखायचा आहे। 4.5 इंचावरती मार्क करून हा टक्स इथे आखून घेतलेला आहे। आता हा बॅक पार्ट रेडी आहे, तो साइडला ठेवून देते। त्यानंतर इथे आता मी योगपट्टी ठेवून बघते, जर कपडा उरत असेल तर तिथे आपण दुसरा शेप काढूया। हे पहा,
अशा पद्धतीने योगपट्टी ठेवली तर दुसऱ्या बाजूला देखील कपडा उरत आहे। मग आपण इथे योगपट्टीच काढून घेणार आहोत। उरलेल्या बाजूवर आपण दुसरी योगपट्टी काढणार आहोत, कारण इथे अस्तरचा ब्लाऊज आहे त्याला आपण अशा 2 योगपट्टी म्हणजेच हा डबल कपडा आहे तर आपल्याला 4 अशा योगपट्टी लागतील। हा जो आकार आहे तो मी आधी कट करून घेते आणि उरलेल्या कपड्यामध्ये व्यवस्थित सरळ ठेवून दुसरी जी आहे ती योगपट्टी काढून घेते। व्यवस्थित आणि सावकाशपणे आपल्याला ही सर्व कटिंग जी आहे ती करायची आहे। कुठेच घाई गडबड गोंधळ करायचा नाही। केलेल्या मार्किंग वरतीच आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे। आता ही योगपट्टी आपली कटिंग करून झालेली आहे। याच्यावरती आपण चॉकने मार्क करून ठेवूया, म्हणजे सरळ बाजू कोणती आणि उलट बाजू कोणती ते आपल्याला कळेल। आता उरलेल्या ज्या कपड्यामध्ये आपल्याला दुसरी योगपट्टी काढायची आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे 4 योगपट्टी लागतील अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे। आता दुसरी योगपट्टी सुद्धा मी व्यवस्थित कपडा सरळ करून दोन्ही जे आहेत ते कपडे एकावर व्यवस्थित ठेवून इथे मी दुसरी योगपट्टी सुद्धा काढून घेणार आहे। आता इथे चॉकने आपण आधी मार्किंग करून घेऊयात। हे पहा, अशा पद्धतीने सर्व जी मार्किंग आहे ती करून घ्यायची आणि मग कटिंग करायची। हे पहा, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे। जे आपण चॉकचं मार्किंग केलेलं आहे त्यावरतीच आपल्याला कैचीने कट द्यायचे आहे। आता यावरती सुद्धा मी चॉकने उलट आणि सुलट बाजू ओळखण्यासाठी कटिंग हे आपलं जे क्रॉस आहेत ते लावून घेते। आता उरलेला जो अस्तरचा कपडा आहे तो आता वरती सरकून घेतला आणि यावरती मी आता हा जो मुंड्याचा आकार आहे तो ठेवून घेणार आहे। पेपर आधी व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आणि मग अशा पद्धतीने सरळ आपल्याला हा मुंड्याचा आकार ठेवून घ्यायचा आहे। कुठेही हा आकार क्रॉस किंवा तिरपा आडवा वगैरे असं ठेवायचा नाही। हा अशाच पद्धतीने आपल्याला ठेवून व्यवस्थित मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे सुद्धा आपल्याला चॉकनी मार्क करून घ्यायचं आहे। चॉकनी मार्क करणं गरजेचं आहे, कारण मग कटिंग करताना इकडे तिकडे होत नाही। व्यवस्थित आपण त्या मार्किंगवरती कट करत जातो। जरी पेपर जरी इकडे तिकडे झाला तरी त्या मार्किंगमुळे आपण व्यवस्थित कटिंग करू शकतो। इथे संपूर्ण जे चॉकचं मार्किंग आहे ते करून घेतलेलं आहे। आता हा पार्ट जो आहे तो सुद्धा मी कटिंग करणार, पण त्याआधी मी समोर कटोरीचा आकार आहे तो सुद्धा आखून घेते। या भागामध्ये कटोरीचा आकार जो आहे तो आपल्याला तिरप्या रेषेमध्ये ठेवायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने कटोरी जो आहे आपल्याला थोडासा तिरपा ठेवायचा आहे, कारण असा ठेवल्यामुळे काय होतो, त्याला आकार व्यवस्थित येतो, कप्स व्यवस्थित बसतात। त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने हा कटोरी जो आहे तो ठेवून त्यावरती मार्किंग करायचं आहे। असा तिरपा कटोरी ठेवल्यामुळे फिटिंगला ब्लाऊज अगदीच व्यवस्थित बसतो। सरळ कटोरी ठेवायचा नाही। पहा, हा कटोरी सुद्धा मी व्यवस्थित आखून घेतला आहे आणि आता हे दोनही पार्ट जे आहे ते मी कैचीच्या मदतीने कटिंग करून घेते। अगदीच व्यवस्थित सावकाशपणे मी तुम्हाला हे सर्व माहिती सांगत आहे। आशा आहे तुम्हाला व्यवस्थित समजत असेल। व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला यासारखे छान छान व्हिडिओ नंतरसुद्धा पाहायला मिळतील। त्याच शेजारील असलेले बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अपलोड केलेला नवीन व्हिडिओ त्याची माहिती लगेचच मिळेल व तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकाल।
अशा पद्धतीने सर्व जे आखून घेतलेलं मुंड्याचा आकार आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे। यावरती सुद्धा चॉकने आपल्याला फुली काढून घ्यायची आहे, म्हणजे नंतर मग गोंधळ होत नाही। आता कटोरीचा आकार सुद्धा कैचीच्या मदतीने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि कटोरीला आपल्याला टक्सचे मार्किंग करायचे आहे। आता पहा, असं व्यवस्थित आपल्याला दोनही टोकं जुळवून घ्यायची आणि त्याचा मध्य काढायचा आहे। मध्य जो आहे तो व्यवस्थित नखाने प्रेस करायचा आणि त्यावरती चॉकने पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ रेष। आता ही जी सरळ रेष आपण ओढून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। हा जो आहे टक्सची उंची आहे ती 2.5 इंचावरती घेतली। त्यानंतर 1.25 इंच दोनही साईडने आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि मग हे जे पॉइंट आहेत ते तिन्ही पण जोडायचे आहेत। अशा पद्धतीने हा जो आहे तो आपला टक्स कटोरीचा तयार आहे। बॅक साईडने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे 2.5 इंचावरती आणि दोन्ही बाजूने 1.25 इंच। हा पहा, इथे आपला कटोरी जो आहे तो आता व्यवस्थित रेडी आहे। हा जो टक्स आहे तो आपल्याला नंतर स्टिचिंग करताना अशा पद्धतीने इथे शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर शिलाई केल्यानंतर हा जो कटोरी आहे तो तयार कटोरी कसा दिसतो तो तुम्हाला मी दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने ह्या कटोरीला व्यवस्थित कप्स येतात आणि छान फुगलेला कटोरी हा तयार होतो, त्याच्यामुळे तो फिटिंगला व्यवस्थित बसतो। आता उरलेल्या कपड्यामध्ये आपण स्लीव्स कटिंग करणार आहोत। हे पहा, इकडे बंद बाजू आणि इथे जी आहे ती व्यवस्थित बंद बाजू आहे आणि ओपन जी बाजू आहे ती व्यवस्थित आपण बघून घेऊन यावरती हे जे पेपर कटिंग आहे स्लीव्सचं ते ठेवून त्यावरती सुद्धा मार्किंग करून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला स्लीव्स सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे। स्लीव्स ठेवताना अशाच आपल्याला कपड्यावरती ठेवायचं आहे, आडव्या कपड्यावरती ठेवायचं नाही। स्लीव्स नेहमी उभ्या सरळ रेषेमध्ये असतात। मी जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणेच आपल्याला इथे स्लीव्स कटिंग करून घ्यायचे आहेत सरळ रेषेमध्ये उभ्या। असे ठेवल्यामुळे स्लीव्सला फिनिशिंग छान येते। आडव्या कपड्यामध्ये स्लीव्स जर कट केले तर त्याला व्यवस्थित फिनिशिंग येत नाही। आता हे स्लीव्स सुद्धा आपले कटिंग करून आता तयार होत आहेत। यावरती सुद्धा आपण चॉकने मार्किंग करणार आहोत। खाली जे आहे ते थोडासा कपडा वर खाली असतो, त्याच्यामुळे हा थोडासा आपण 1/2 इंच वरच ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने इथे स्लीव्स जे आहे ते व्यवस्थित कट झाले आहे। त्याचा मध्य जो आहे तिथे मी टिक केलेली, तिथे सुद्धा एक छोटासा कट लावून घेतलेला आहे। पहा, आता व्यवस्थित आपले स्लीव्स इथे रेडी आहेत। याला सुद्धा मी चॉकने मार्किंग करून घेतलेलं आहे। आता संपूर्ण जे आहे ते आपल्याला इथे कटिंग जे रेडी आहे, जे आपण पेपर कटिंग केलं होतं त्याचा आता अस्तर कटिंग करून झालेला आहे। आता हे जे अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे ते आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत। आधी हा जो मेन फॅब्रिक आहे तो आपल्याला उलट बाजूने करून घ्यायचा आहे। हे पहा, या कपड्यावरती सुद्धा आपल्याला दिसेल की सरळ रेषेमध्ये कपडा आणि आडव्या रेघेमध्ये कसा आहे। उलट केल्यानंतर आपल्याला लगेचच दिसून येतात यावरती ज्या दोऱ्याच्या रेघा आहेत त्या सरळ आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला इथे कपडा जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे।
सॅल्वेजची बाजू आहे म्हणजे जी ओपन बाजू आहे ती समोरच्या साईडला पहा अशा पद्धतीने मी ठेवली आहे आणि माझ्याकडे मी बंद बाजू ठेवलेली आहे। आता यावरती मी जे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते व्यवस्थित मांडून कटिंग करून घेणार आहे। पहिल्यांदा इथे बॅक पार्ट ठेवून कटिंग करून घेणार आहे। अस्तर जे आहे ते याच्यावरती ठेवून आपल्याला मेन जो फॅब्रिक आहे तो थोडासा जास्तच ठेवून कटिंग करायचं आहे। स्लीव्स शिवताना आपल्याला ते व्यवस्थित शिवून त्यानंतर पूर्ण जे आहे ते फिनिशिंग प्रमाणे आपल्याला कटिंग करायचे आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित कपडा करून मी इथे बॅक पार्ट जो आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि याचे कटिंग आता मी थोडंसं मार्जिन ठेवूनच कटिंग करणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पहा, बाहेर थोडासा मी कपडा शिल्लक ठेवला आहे। अशाच पद्धतीने कटिंग आपल्याला करायचं आहे, कारण कपडा जो आहे त्याचे धागे खूप निघतील, मग ते धागे निघाले की कपडा आपला शॉर्ट पडू शकतो। बॅक पार्टचं कटिंग झालेला आहे, तो साईडला मी आता ठेवून दिलेला आहे। आता या भागामध्ये मगाशी दाखवलं त्याप्रमाणे योगपट्टी निघू शकते, पण इथे योगपट्टी मी नाही काढणार। मुंड्याचा आकार जो आहे तो मी इथे काढणार आहे। योगपट्टी त्याच्या खाली सुद्धा निघू शकते। तर पहा, मुंड्याचा आकार मी घेते। मुंड्याचा आकार इथे व्यवस्थित बसेल, त्याच्यामुळे जी योगपट्टी आहे ती मी साईडला काढून ठेवते व मुंड्याचा आकार जो आहे तो या भागामध्ये मी काढून घेते। अशा पद्धतीने मुंड्याचा आकार सुद्धा कट करून घेतलेला आहे, हे सुद्धा मी साईडला ठेवून देते। आता उरलेल्या या कपड्यामध्ये कपडा आपल्याला व्यवस्थित करून तिथे योगपट्टी बसवायची आहे। आपण मगाशी अस्तरच्या 4 योगपट्टी कट केल्या, आता इथे ठेवताना फक्त 2च आपल्याला जे आहेत ते ठेवायचे आहेत। म्हणजे एकूण अस्तरचा ब्लाउज असतील तर आपल्याला अशा 6 योगपट्टी तयार मिळतात। आता ही योगपट्टी जी आहे ती सुद्धा मी कैचीच्या मदतीने व्यवस्थित मार्जिन ठेवून कट करून घेते। स्टिच करताना आपण व्यवस्थित अस्तरवरती स्टिच करून बाकीचा उरलेला जो कापड आहे तो कट करणार आहोत। आता हे सुद्धा साईडला ठेवून देते। आता उरलेल्या कपड्यामध्ये बाकीचे जे पार्ट आहेत ते आपण कट करून घेणार आहोत, म्हणजेच की स्लीव्ज मी तुम्हाला सांगितलं मगाशी की उभ्या रेषेमध्येच आपल्याला कट करायचे, त्याने फिनिशिंग आपल्या स्लीव्जची खूप सुंदर येते। हे पहा, स्लीव्ज आपले इथे व्यवस्थित बसलेले आहेत, कारण हा छोट्या मापाचा ब्लाउज आहे। जर 40-42 छातीचा ब्लाउज असेल तर त्याचे स्लीव्ज सुद्धा मोठे येतात, मग ते स्लीव्ज या कपड्यामध्ये बसत नाही, मग त्याला दोन्ही बाजूने जॉईंट लावावा लागतो। तर आता हे स्लीव्ज सुद्धा व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत। उरलेल्या कपड्यामध्ये मी आता हे पहा क्रॉस करून घेते आणि क्रॉस भागामध्ये कटोरी मांडून घेणार आहे। कटोरी व्यवस्थित जिथे बसेल तसा ठेवून क्रॉसमध्ये कट करून घेणार आहे। असा ठेवून घेते, म्हणजे हे जे कपड आहे ते आपल्याला व्यवस्थित उपयोगात आणता येईल। क्रॉसमध्ये मी कटोरी ठेवून घेतला आहे। हे पहा, व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। हे पहा, आता संपूर्ण कटिंग आपल्या ब्लाउजचं इथे कपड्यावरती करून झालेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा मंडळी। आता जो उरलेला कापड आहे याच्यामध्ये मी पायपिंगसाठी हा जो आहे त्याचे मी क्रॉस पट्ट्यानंतर स्टिच करताना काढणार आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण हे जे कटिंग आहे ते आपलं करून झालेलं आहे। हे व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि मग नंतर ब्लाउज स्टिचिंग करायचं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। यानंतरचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे। तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। चलो बाय बाय, श्री स्वामी समर्थ।